नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. उल्हास नदी दुतडी भरून वाहू लागल्याने पुराचा धोका. पत्रकारांच्या प्रसंगावधानामुळे अज्ञाताचा वाचला जीव. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील उल्हाससह सर्व प्रमुख नद्या दुतडी भरून वाहत आहेत. वाढत्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना पत्रकार तथा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मूल्यांकन समितीचे सदस्य संजय कांबळे यांच्या प्रसंगावधानामुळे एका अज्ञात इसमाचा जीव वाचल्याची घटना रायते येथे घडली. पूरस्थिती आणि नदीपात्रातील वाढत्या पाण्याचे वार्तांकन करण्यासाठी संजय कांबळे हे रायते येथील जुन्या पुलावर गेले होते. यावेळी पुलाजवळील पांजरपोळ परिसरात नदीकाठावर सुमारे 50 ते 55 वर्ष वयोगटातील एक इसम पडलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. परिसरातील काही नागरिकांकडे चौकशी केली असता तो इसम बराच वेळ तेथेच पडून असल्याची माहिती मिळाली. दरम्यान उल्हास नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत होती. पुलावरील मोऱ्याही पाण्याखाली गेल्या होत्या. अशा परिस्थितीत नदीचे पाणी आणखीन वाढल्यास संबंधित इसमाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन कांबळे यांनी तात्काळ म्हारळ पोलीस चौकीतील अधिकारी श्री जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनुसार स्थानिकांच्या मदतीने त्या इसमाला सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुरुवातीला मदतीसाठी कोणीही पुढे येत नसल्याने अडचण निर्माण झाली. मात्र कांबळे यांनी सातत्याने आवाहन केल्यानंतर काही नागरिक पुढे आले. त्यांच्या मदतीने त्या इसमाला नदीकाठावरून उचलून जवळील धाब्याजवळ सुरक्षित ठिकाणी बसवण्यात आलं. त्यानंतर कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास ढगे यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ संबंधित पोलीस पथक घटनास्थळी पाठवण्याच्या सूचना दिल्या. सुदैवाने वेळेत मदत मिळाल्याने संभाव्य दुर्घटना टळली. नदीचे पाणी वाढत असताना संबंधित इसमाला सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्यामुळे त्याचा जीव वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान कल्याण तालुक्यात आतापर्यंत सुमारे 459 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हवामान विभागाने आणखीन अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तालुक्यातील अनेक भागात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसापूर्वी कांबा परिसरात पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती, तर वरप येथे गटारीत पडून एक महिला गंभीर जखमी झाली होती. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठ, पूल व पूरग्रस्त भागामध्ये जाणे टाळण्याचं आवाहन केलं असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती दिसून आल्यास तात्काळ प्रशासन किंवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी सध्या उल्हास नदीवर रायते पुलाच्या बाजूला उभा आहे. उल्हास नदी दुतोडी भरून वाहत आहे आणि पाऊस देखील मुसळधार पडत आहे. मोऱ्या बुडलेल्या आहेत. अजून काही मीटर पाणी पुलावर, या जुन्या पुलावर यायला वेळ आहे. वाहतूक नवीन पुलावरून सुरू आहे, काय प्रॉब्लेम नाही. जुन्या पुलावरून कोणी शक्यतो प्रवास करू नये. पोलिसांनी बॅरिकेडेड लावलेलं आहे. सर्व सूचनांचे पालन करावे आणि शक्यतो घरातून बाहेर पडू नये असं आवाहन देखील प्रशासन करत आहे. पाऊस असा जर सुरू राहिला तर पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची देखील काळजी घ्या. धन्यवाद. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.